नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आयकॉनिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, कोचिन शिपयार्डमध्ये भरती निघालेली आहे आणि त्याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आयकॉनिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, येथे रिक्त पद आणि शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। तर पदाचे नाव बघा, स्काफ होल्डर यासाठी 21 जागा आहे आणि यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि सेमी स्किल रिगर यासाठी 50 जागा आहे आणि यासाठी 4थी उत्तीर्ण असायला पाहिजे मित्रांनो। तर पुढे बघा, एग्जाम बघा मित्रांनो, स्काफ होल्डर यासाठी 80 मार्काची प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे आणि 20 मार्काची फिजिकल टेस्ट असणार आहे। टोटल 100 मार्काची ही परीक्षा असणार आहे। आणि पद क्रमांक 2 साठी बघा, सेमी स्किल रिगर यासाठी 100 मार्काची प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे आणि फिजिकल टेस्ट याला नसणार आहे आणि टोटल मिळून 100 मार्काची ही पण परीक्षा असणार आहे। तर पुढे बघा, यामध्ये मित्रांनो कॅटेगरीनुसार वॅकन्सी दिलेली आहे। तर स्काफ होल्डर यासाठी युवरसाठी 9 जागा आहे, ओबीसी साठी 9 जागा आहे, एससी साठी 1 जागा आहे, एसटी साठी जागा नाही आहे आणि ईडब्ल्यू साठी 2 असे मिळून 21 जागा आहे पद क्रमांक 1 साठी। आणि पद क्रमांक 2 साठी बघा, सेमी स्किल रिगर यासाठी 24 जागा आहे, 15 जागा ओबीसीला आहे आणि एससीला 5 जागा आहे, एसटीला 1 जागा आहे, ईडब्ल्यूएसला 5 जागा आहे, टोटल मिळून 50 जागा आहे। तर पुढे बघा, यामध्ये सॅलरी किती मिळणार आहे ते आपण बघूया। पहिल्या वर्षी बघा 22,100 रुपये मिळणार आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्रा काम करण्याचे पैसे 5,530 रुपये मिळणार आहे आणि दुसऱ्या वर्षी 22,800 रुपये पगार असणार आहे आणि 5,700 रुपये एक्स्ट्रा काम करण्याचे पगार आपल्याला मिळणार आहे आणि तिसऱ्या वर्षी 23,400 आणि एक्स्ट्राचे 5,800 रुपये हे आपल्याला मिळणार आहे। तर पुढे बघा, यामध्ये परीक्षा फीस काय असणार आहे बघा। जनरल ओबीसी साठी मित्रांनो 200 रुपये फीस असणार आहे आणि एससी एसटी साठी परीक्षा शुल्क नसणार आहे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा मित्रांनो, 29 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर मित्रांनो, ही होती माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।